मराठी तरुणांनो, नोकरीच्या मागं लागू नका, उद्योगधंद्याच्या मागं लागा. साधी वडापावची टपरी टाका किंवा साधं एखादं छोटासा व्यवसायातून सुरुवात करा आणि मोठे व्हा, असं सांगत गेले कितीतरी वर्ष तरुणांवरती उद्योजकतेची स्वप्न लादायचा प्रयत्न अनेकांनी केला आणि त्यातून अनेक तरुणांनी नोकरीचा नाद सोडून उद्योगधंदे स्वीकारले. पण भांडवलाअभावी काही वर्षात हे धंदे बंद पडले आणि त्यानंतर हे उद्योजक कर्जबाजारी झाले. खरंय, हे वास्तव असं आहे की आज रोजी प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असतानाही अनेकांना उद्योजकतेचे स्वप्न दाखवून किंवा नोकरीत काही खरं राहिलं नाही, नोकरीत राम राहिला नाही असं सांगत अनेक तरुणांना उद्योगधंद्याचे स्वप्न दाखवले गेले. परंतु प्रत्यक्षात प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि प्रत्येकाचं भाग भांडवल हा फरक असतानाही फक्त कष्ट केलं किंवा जिद्दीने पुढे गेलो की होतं असं दाखवत चांगल्या चांगल्या उच्च शिक्षित तरुणांनी उद्योगधंद्याच्या मागे लागले. पण आज रोजी परिस्थिती अशी आहे की काहींनी अनेक 2-3 वर्षामध्ये त्याच्या मागील हे धंदे बंद केले. त्याहीपेक्षा आज असं अवस्था आहे की उच्च शिक्षित तरुणांना चांगल्या नोकरीच्या ऑफर आहेत आणि अनेक ठिकाणी चांगल्या नोकरदार वर्ग भेटत नसल्याने कंपनीचेही नुकसान होत आहे. म्हणजे एक बाजूला आपण जागा रिकाम्या केल्या आणि दुसऱ्या बाजूला आपण शिक्षण असतानाही, उच्च शिक्षण असतानाही, चांगले पॅकेज भेटण्यासाठी करावं लागणारं स्ट्रगल असतानाही छोट्या मोठ्या उद्योगधंद्यातून पुन्हा आपण नव्याने सुरुवात केली. मान्य आहे की उद्योगधंद्यातून आपण काहीतरी घडू शकतो, पण प्रत्यक्षात होतं का तसं? तर नाही होते. नुकताच एक मित्र माझा भेटला होता. त्याचं असं म्हणणं होतं की कदाचित त्याने नोकरीत वेळ दिला असता तर आज रोजी तो चांगल्या पोझिशनला, चांगल्या पोस्टला पोचला असता. पण वातावरण आणि त्या दरम्यान पसरवलं गेलेलं मराठी उद्योजकाचं स्वप्न, यातून त्याने चांगली हाताला आलेली नोकरी सोडून चहाचा फ्रँचायसी किंवा कपड्याची फ्रँचायसीमध्ये करायचं ठरवत त्याने शेवटी कपड्याची फ्रँचायसी घेऊन सुरुवात केली. पहिले 1-2 वर्ष सुरूमध्ये चांगला धंदा त्याला होत गेला, पण प्रत्यक्षात नंतरनं त्याचं इतकं मोठं त्यामध्ये तो गुंतत गेला की त्याला म्हणावं तसं त्याच्यात यश आलं नाही आणि काही वर्षांनी त्याने घेतलेलं कर्ज आणि लोन यामधून त्याला काही साध्य करता आलं नाही. शेवटी तो गुंतला आणि त्यातून त्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळंच फक्त उद्योग हाच मराठी माणसातला पुढं जाण्यासाठीचा नाही आहे, तर मराठी माणूस हा नोकरीतही चांगल्या पोझिशनला जाऊन यशस्वी होऊ शकतो. हे अनेक मोठ्या पोझिशनवरती गेलेल्या अधिकार वर्गांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं फक्त उद्योगधंदे म्हणून बघू नका, तर घडायचं आहे ना तर आपल्या शिक्षणाच्या बळावरती चांगल्या नोकरीच्याही शोधात राहा. एक दिवस तुम्ही त्यातही यशस्वी व्हाल.